कलियुगामध्ये प्रत्येक माणसाची बुद्धिमत्ता ही विषयाधीन झाल्यामुळे त्यांच्या बुद्धीकडं किंवा त्यांच्या मनाकडे भगवंताच्या भक्तीचं, भगवंताच्या दर्शनाची कोणालाही ओढ नाही. कारण विषयांचं सुख आहे आणि तेच खरं वाटतं माणसाला. विषय सुखामध्ये माणूस अडकलेला आहे आणि या विषय सुखातून बाजूला काढण्यासाठी सद्गुरू येतात. आणि सद्गुरू काय करतात तर विषय सुखातून काढून आपल्या आत्मसुखाकडे आणतात, वळवतात. जे मन, जो प्रवाह, जो मनाचा प्रवाह, ज्या मनाचा प्रवाह विषयांकडे चाललेला आहे, ज्या मनाचा प्रवाह आपल्या 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये यांच्या माध्यमातून जो काय बाहेर चाललेला आहे, जो काय बहिर्मुख झालेला आहे, तो अंतर्मुख करण्यासाठी जे येतात त्यांना सद्गुरू म्हणतात. सद्गुरू कोणाला म्हणतात? अंतर्मुख, आपल्या आतमध्ये आपली जी दृष्टी जी आहे बघण्याची. कारण डोळ्यातून जास्त पाप होतात माणसाच्या. डोळा मन लंपट, समर्थाने सांगितले डोळा आणि मन तुमचं लंपट आहे. एकदा डोळ्याने बघितलं की माणसाचं मन लंपट आहे, तो तिकडे धावतो. एखादी चांगली वस्तू दिसली का तिकडे त्याला खाण्याची वासना होते, ती घेण्याची वासना होते, तिचा भोग घेण्याची वासना होते. आणि या सर्व भोगातून निघून आपण काय करायला पाहिजे? निघण्यासाठी एकच उपाय आहे आणि ते म्हणजे अंतर्मुख होणं. आपल्या आत्मतत्वाशी, आपल्या आत्मदेवाशी आपण एकरूप होणं. ह्याच्यासाठी आपल्याला गुरूंकडं शरण जायचं असतो. बाहेर आपल्याला भरपूर काही दिसेल, आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टी दिसतील, पण त्या गोष्टींचा त्याग करण्यासाठी आपल्याकडे वैराग्य पाहिजे, विवेक पाहिजे. म्हणून विवेकेविन भाव तो भावच अभाव. विवेकाशिवाय जो भाव आहे तो भावच तुमचा अभाव सांगितलं. कारण आणि पुढे सांगतात मूर्खस्य प्रतिमा पूजन हे श्रुती वचन. संत रामदासाने लिहिले प्रतिमा मूर्ख लोकांचा देव आहे असं 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणांनी सांगितलेलं आहे. मग प्रतिमांची पूजा करायची नाही का? प्रतिमांची पण पूजा करायची. कारण काय? अवघेची ब्रह्म, मग तो प्रतिमा तो देव काहीसा नाही. म्हणजे उलट सांगितलंय, दोन्ही अंगाने सांगितले. सगुण निर्गुण एको गोविंद रे. अवघे विश्वची ब्रह्म, मग प्रतिमा तो देव काहीसा नव्हे. प्रतिमा पण देव आहेत, पण ही पहिली पायरी आहे. हळूहळू आपण पायरीनं त्या आत्मतत्वापर्यंत जाण्यासाठी, त्या आत्मदेवाशी एकरूप होण्यापर्यंत आपल्याला जे काही मधले मार्ग सांगितलेत त्या सगळ्या मार्गांचा आपल्याला अवलोकन करून आपल्याला पुढे जायचं. आणि जो हे सगळं करून पुढे जाईल, कारण हे जे दिसतं, जे काय दिसे भासे ते रूप मायेचे, म्हणजे दिसत नाही ते परब्रह्म आहे. आणि ते दाखवण्यासाठी सद्गुरू येतात. म्हणून आपला आज कुठला आहे? सद्गुरुस्तवन. या सद्गुरुस्तवनामध्ये काय सांगितले बघा, की ही सद्गुरुस्तवन जो काय आपला चाललेला आहे त्या सद्गुरुस्तवनामध्ये पहिली ओळी काय सांगतात रामदास स्वामी? आता सद्गुरू वर्णवेना. आपलं मागे झालेलं आहे, पण मी सुरुवात परत करतो का आता सद्गुरू वर्णवेना, जेथे माया स्पर्शो शकेना. म्हणजे सद्गुरू कुठले आहेत? तर जिथे मायेचा स्पर्श होत नाही ते सद्गुरू तत्व आहे. आणि त्या सद्गुरू तत्वापर्यंत घेऊन जाणारे जे गुरु आहेत, सद्गुरू तत्वापर्यंत घेऊन जाणारे जे संत आहेत, त्या संतांकडं ती प्रक्रिया आहे, त्या संतांकडे ते ज्ञान आहे. कारण ते या देहाच्या पलीकडे गेलेले आहेत आणि म्हणून त्यांना सद्गुरू म्हणतात. आता पुढे आपल्या या सद्गुरू स्तवनामध्ये आहे बराच काही भांडार आहे. तो आता सगळा आपल्याला काय करायचं? उघडा करायचा आपल्याला आणि आपल्या समोर मांडायचे. सगळा भांडार आहे हा. भांडार गृह असती भरली, पण किल्ले असे आडकिल्ली, किल्ली कसे आडोश्याला ठेवलेले किल्ली,
आणि ती फक्त सद्गुरूंच्या हातात आहे किल्ली. म्हणून सद्गुरु कृपा तेची गुरु किल्ली. सद्गुरु कृपा हीच गुरु किल्ली आहे. सद्गुरु कृपा तेची गुरु किल्ली. सद्गुरूंची कृपा हीच गुरु किल्ली आहे. जोपर्यंत गुरुची कृपा होत नाही तोपर्यंत ही कपाट, ही कुलप ज्ञानाची आपल्याला उघडता येणार नाही. गुरुच्या कृपेने काय होतं, ही कुलप म्हणजे ज्ञानाची कुलप उघडली जातात. पण गुरुकृपा पाहिजे. संत रामदासांनी पण तेच सांगितलंय आणि आपले माऊली ज्ञानोबा त्याने पण तेच सांगितले. समर्थ रामदासांनी काय सांगतात, सद्गुरु कृपा तेची गुरु किल्ली, जेने ज्ञान दृष्टी प्रकाशली. सद्गुरूच्या कृपेने ज्ञान प्रकाशित होतो, ज्ञानदृष्टी प्रकाशित होते, तिसरा डोळा आपला उघडला जातो. द्वैत्य कपाटे उघडली एक सारी. म्हणजे द्वैत्य कपाटे म्हणजे काय, जे द्वैत आहे, मी वेगळा आणि देव वेगळा. मी भक्ती करतो देवाची, देव वेगळा आणि मी वेगळा. म्हणजे इथे दोन भाव आहेत, ते काढून सद्गुरू काय करतात, आपल्याला एकच आत्मतत्वाशी एकरूप करतात, एकाच देवाशी एकरूप करतात. आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. आपला तो एक एकाकडे जाण्यासाठी जो मार्ग दाखवतो त्याला सद्गुरू म्हणतात. म्हणून सद्गुरु कृपा तेची गुरु किल्ली. सद्गुरूची कृपा हीच गुरु किल्ली आहे, जेने ज्ञानदृष्टी प्रकाशली. त्या गुरुच्या कृपेतून ज्ञान स्वरूप अवस्था होते, ज्ञानाची दृष्टी आपल्याला येते. आणि द्वैत कपाटे उघडली एक सरी. आणि सगळी माणसं द्वैत भाव धरून आहेत, पण सद्गुरू काय करतात की एक तत्वाशी, त्या गुरुतत्वाशी आपल्याला एकरूप करतात आणि आपल्याला ध्यानाला बसून ध्यानाच्या माध्यमातून आपला जीव शिवाचा ऐक्य करून देतात. आणि म्हणून ते सद्गुरू आहेत. सत म्हणजे काय, शाश्वत. जी वस्तू शाश्वत आहे त्या शाश्वत वस्तूशी आपल्याला एकरूप करून देणारे ते सद्गुरू असतात. जी वस्तू शाश्वत आहे ती आपल्याकडेच आहे बरं का. आपला देह संपूर्ण गेला तरी पण ती वस्तू आहे तशीच आहे. वस्तू प्रगटची असे समर्थ रामदास सांगतात. पण सद्गुरू विनती सर्वताही न दिसे. प्रगटच आहे वस्तू, पण ती दिव्य दृष्टी तुम्हाला नाही आहे. ती दिव्य दृष्टी देण्यासाठी सद्गुरू येतात. आणि म्हणून सद्गुरू स्तवन आपल्याला दिलेलं आहे. आता हीच गोष्ट आपल्याला ज्ञानोबा कसे पटवतात बघा. ज्ञानोबा सांगतात, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवलो असे. बघा काय सांगतात ज्ञानोबा, किती सोप्या भाषेत सांगतात. एरवी तरी मी मूर्ख म्हणजे स्वतःला ज्ञानोबा स्वतःला काय समजतात, खाली आले. स्वतःला आपल्यासाठी खाली आले बरं का. हां, नाहीतर तुम्ही समजाल आपल्यासाठी मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या बोलीने बोलावे, म्हणजे आपल्यासाठी खाली आलेत ते. नाहीतर ती विश्वाची माऊली आहे नाही का. आता विश्वात्मके देवे म्हणजे विश्वाला व्यापक असलेल्या देवीशी एकरूप होऊन त्यांनी ते पसायदान लिहिलंय. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवले असे. संतांची कृपा हाच दीपक आहे. संत काय करतात, आपल्या आतमध्ये असलेल्या आत्मज्योतीला प्रज्वलित करून देतात आणि जीवाचा आणि शिवाचा ऐक्य करून देतात. त्या आत्मज्योतीच्या प्रकाशामध्ये विश्वात्मक असलेलं ज्ञान, विश्वामध्ये व्यापक असलेलं ज्ञान आपल्याला बघण्याची दिव्य दृष्टी देतात. आणि म्हणून दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. दिव्यत्वाची प्रचिती आणून देतात. हे ज्ञान दिव्य आहे आणि त्यासाठी दिव्य दृष्टी लागते. आणि ती दिव्य दृष्टी आपल्याला, ती दिव्य दृष्टी देण्याचं कार्य आपल्याला श्री गुरु करत असतात. आणि म्हणून त्यांना श्री गुरु म्हणतात. आणि म्हणून अशी दिव्य दृष्टी ज्ञानोबा त्यांचे श्री गुरु कोणी दिले, निवृत्तीरायाने दिले. आणि म्हणून ते बोलले की
श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, नामदेवराय म्हणतात. आणि आपले ज्ञानोबाराय काय म्हणतात? ज्ञानोबाराय सांगतात की गुरुनी मला काय केलं, डोक्यावर हात ठेवल्यावर त्यांनी काय केलं की जे विश्वामध्ये व्यापक असलेलं जे तत्व आहे, विश्वामध्ये व्यापक असलेलं जे परब्रह्म आहे, त्या परब्रह्माचं दर्शन मला कुठे दिलं? आतमध्ये दिलं. त्या विश्वामध्ये व्यापक असलेलं ज्ञान ते माझे श्री गुरु निवृत्तीनाथ यांनी मला घडवून दिलं. डोक्यावर हात ठेवलं, ते प्रगट झालं. आणि म्हणून त्यांनी सांगितले की तेथे बुडी देई माझ्या मना. त्या श्रीगुरूंच्या पायावरच काय कर बुडी देऊन राहा, म्हणजे तिथं डबा धरून राहा श्रीगुरूंच्या पायावर. श्रीगुरूंशिवाय आपल्याला ज्ञान होणं कठीण आहे. ज्ञानी भरपूर माणसं आहेत, पण जोपर्यंत गुरुची कृपा होत नाही, म्हणून एरी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवले असे. संतांची कृपा हाच दीपक आहे. एकदा का कृपा दृष्टी निहालिले ने आपल्या पदी बैसविले. काय करतात ते बघा, निवृत्तीरायने काय केलं? कृपा दृष्टी निहालिले आणि निवृत्तीनाथांच्या जागेवर ज्ञानोबारांना बसवले. तसे श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, पांडुरंग देवकर बाबा यांनी काय केलेलं आहे? प्रत्येक जणांना आपल्यासारखं केलं. आपणासारखे करीती तात्काळ नाही काल वेळ तया लागी. एकामेकाच्या डोक्यावर हात ठेवून एकामेकाला प्रकाशित करतात. आणि ते प्रकाश प्रत्येक जीवाला, या जड जीवाला उद्धारण्यासाठी, जड जीवाचा उद्धार करण्यासाठी, जड जीवाचा आत्मकल्याण करण्यासाठी एकामेकाच्या डोक्यावर हात ठेवून ही परंपरा आलेली आहे. आणि या परंपरेनुसारच हे ज्ञान आहे. परंपरा पाहिजे हो, परंपरेशिवाय ज्ञान कसं होईल? प्रत्येक गोष्टीला परंपराच असते. म्हणून इथं काय लिहिलंय की नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलत असे वेदश्रुती. बघा, समर्थ रामदास पण तेच सांगतात. नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलत असे वेदश्रुती, तेथे मजमूर्खाची मती पोवाडेल कशी. मी एक मूर्ख आहे बघा. म्हणजे प्रत्येक संतांनी ह्या ज्ञानाला काय केलेलं आहे? ज्ञान किती पण आला तरी आम्ही त्यांच्यापेक्षा, त्या ज्ञानापेक्षा आम्ही छोटेच आहोत. एरवी तरी मी मूर्ख लिहिले की नाही, ज्ञानोबा सांगतात तसंच सांगतात. नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलत असे वेदश्रुती, तेथे मजमूर्खाची मती पोवाडेल कशी. संत रामदास स्वामी सांगतात, मी एक मूर्ख आहे जे नेतींना कळलं नाही, जे 4 वेद, शास्त्र, 18 पुराणांना कळत नाही, ते मला कसं काय कळेल? आणि म्हणून नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलत असे वेदश्रुती, तेथे मजमूर्खाची मती पोवाडेल कैसी. प्रत्येक संतांनी आपल्याला स्वतःला कमी लेखलेलं आहे ज्ञानाच्या पुढे. कारण ज्ञान सगळ्यात श्रेष्ठ आहे हो. आत्मज्ञानापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. आत्मा हाच आपल्या जगामध्ये, आत्मा हाच व्यापक आहे. आणि त्या व्यापकतेला जाऊन, त्या आत्मतत्वाला जाऊन, त्या आत्मतत्व जिथून आपण आलोय की नाही, ज्या आत्मतत्वातून आपण आलोय, आपला जन्म कुठून झालेला, प्रत्येक वस्तू त्या आत्मतत्वातून निर्माण झालेली आहे. आणि त्या आत्मतत्वाशी एकरूप होऊन त्या आत्मदेवाला जाणून, त्याचं भजन करून, त्या भजनाच्या माध्यमातून आपल्याला ध्येय ठेवता यायला पाहिजे. आणि तो ह्याच जन्मामध्ये, म्हणजे मनुष्य देहाला येऊनच ते करता येतो. बाकी जन्मामध्ये इतर योनीच्या ह्या विचारच नाही सांगितले. इतर योनी काहीच करू शकत नाही तिथे. आता आपण त्या दिवशी कुठपर्यंत आलो होतो तर का सरिता गंगेशी मिळाली, मिळणी होता गंगा झाली, मग ती वेगळी केली तरी होणार नाही. दशक पहिलाच आहे स्तवननाम आणि समास चौथा आहे सद्गुरु स्तवननाम, आणि त्यातली ओवी आहे 13. का सरिता गंगेशी मिळाली, नदी गंगेला मिळाली, मिळणी होता गंगा झाली, म्हणजे गंगाच होऊन जाते ती.
अगदी गटाराचं पाणी जरी गंगेला गेलं तरी ते आपण त्याला गटर म्हणू शकत नाही. तर नद्यांचं पाणी, जेवढ्या जेवढ्या नद्यांचं पाणी आहे, नदीचं उद्दिष्ट काय, नदीचं ध्येय काय, गंगेला प्राप्त होणं. तसं आपलं उद्दिष्ट काय असलं पाहिजे, प्रत्येक साधकाचं ध्येय काय असलं पाहिजे की आपण त्या व्यापक परब्रह्माची भेट करून त्या परब्रह्मामध्ये आपल्याला स्वतःला भजनामध्ये जाऊन भजन करता करता त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होऊन त्याच्यामध्ये स्वतःला विलीन करणं हा ह्या मुख्य देहाचा उद्दिष्ट आहे. ज्ञानोबा सांगतात की नाही, देहाची या गावा जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडून या. या देहरूपी गावामध्ये आपण आलोय आणि त्या देहरूपी गावामध्ये असलेल्या त्या पांडुरंगाला, त्या आत्मदेवाला जया लागे आले पांडवा भेटून त्याच्याशी एकरूप होऊन त्या भजनानंदामध्ये जाऊन ते आत्मज्ञान आपल्याला मिळवता यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला देहाची या गावा जया लागे आले पांडवा. अरे अर्जुना, ज्या देहरूपी गावामध्ये आपण आलोय तो कार्यार्थ आगवा सांडून या. तो कार्य आपण बाजूला टाकलंय आणि आपण काय काय करत बसलोय, संसारच करत, प्रपंचच करत बसलोय. आपण सगळं आपण काय केलंय, ह्या देवाला जा, त्या देवाला जा, ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा. आणि ज्याच्या सत्तेवर आपण हे सगळं करतो, ज्याच्या सत्तेवर आपण तीर्थाला जातो, ज्याच्या सत्तेवर आपण प्रपंच करतो, उत्कृष्ट प्रकारे करोडो रुपये कमवतो, त्या सत्तेची ओळख घेण्यासाठी आपण गुरुला शरण जात नाही. मग सत्ता ब्रह्म आहे. काय आहे? 14 ब्रह्मापैकी सत्ता हे एक ब्रह्म आहे. आपल्या आतमध्ये असलेलं चैतन्य ब्रह्म आहे. चैतन्य एक ब्रह्म आहे. शब्द ब्रह्म, खम ब्रह्म, चैतन्य ब्रह्म, सगुण ब्रह्म, निर्गुण ब्रह्म. त्याच्यानंतर अनुभव ब्रह्म, तदाकार ब्रह्म आणि अनिर्वाच्य ब्रह्म, असे 14 ब्रह्म आहे. त्याच्यापैकी साक्ष ब्रह्म आपल्या आतमध्ये आहे. आणि त्या साक्ष ब्रह्माचं आत्मसाक्षात्कार होण्यासाठी प्रत्येक साधकाची खटपट असली पाहिजे. का सरिता गंगेशी मिळाली, मिळणी होता गंगा झाली. बघा, एकदा का सरिता गंगेला मिळाली का ती नदी राहत नाही, तिला सगळेजण गंगाच म्हणतात. आता आपण तिला म्हणू शकतो का की ही गंगा आहे आणि ही सरिता आहे, नदी म्हणू शकतो का आपण तिला? गंगाच झाली. एकदा का नदी समुद्राला मिळाली का समुद्रमय होते, तिला आपण नदी म्हणू शकत नाही. तसं आपण एकदा त्या व्यापक तत्वाशी एकरूप झालो की आपण परब्रह्मच झालो. सांगायचं उद्दिष्ट काय की आपण त्या व्यापकतेला जाणं हा आपला उद्दिष्ट आहे. प्रत्येक साधकाने लक्षात घ्या, व्यापकतेला जाणं हा प्रत्येक माणसाचा, प्रत्येक साधकाचा इथे कर्तव्य आहे. आणि तो कर्तव्य आपण पार पाडला नाही तर मग इथे कोणाचे बा काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले. आपणच आपला अनहित करतो. मग जरी वेगळी केली तरी होणार नाही. एकदा का ती नदी सागराला मिळाली तर परत तिला वेगळी करता येत नाही. ती सागरमय झाली. जसं मीठ कसं आलंय बघा, समुद्रातूनच पाणी येतो आणि त्याची वाफ होतो, समुद्राच्या पाण्याची वाफ होते. वाफ झाली की काय होतो, बाष्पीभवन होतो, त्याच्या ढग होतात आकाशात आणि इंद्राच्या रूपाने भगवंत परत पाऊस पाडतो नद्यांमध्ये. आणि त्या नदीचं उद्दिष्ट परत काय असलं पाहिजे तर त्या समुद्राला मिळणं हे नदीचं उद्दिष्ट आहे. तसं आपल्याला अनेक जन्मामध्ये, अनेक योनीमध्ये आपण फिरत आलोय, पण आपण त्या परब्रह्म तत्वापर्यंत पोहोचत नाही, परब्रह्माला भेट होत नाही. आणि आपला हाच काय आहे, हेच आपलं अभाग्यपणा आहे आपलं. मग जरी वेगळी केली तरी होणार नाही. मग एकदा का समुद्राला मिळाली नदी का ती वेगळी करता येत. जसं आपण आत्मतत्वाशी एकरूप झालो तर आपल्याला परत देहबुद्धीवर येता येत नाही. म्हणजे देहबुद्धी आपली निघून जाते आणि आत्मतत्वाशी एकरूप होतो. परी ते सरिता मिळणी मागे वहाल मान येत जगे, तैसा नव्हे शिष्य वेगे स्वामीच होय. काय सांगतात की सरिता मिळणी मागे वहाल. सरिता काय करते, जे वहाळ असतात, हळूहळू
जे नाले असतात छोटे छोटे, नदी असतात छोट्या छोट्या, ते हळूहळू मिळून काय करतात, एकमेकाला लोटत 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 समुद्रात जातात आणि मग ते काय होतात, व्यापक होतात. म्हणजे समुद्राला मिळाले की नदीचा पाणी व्यापक होतं. तैस्या नव्हे शिष्य वेगे स्वामीच होय. तसं नाही सांगितलंय. शिष्य वेगे स्वामीच होय म्हणजे शिष्य झाला तुम्ही तर शिष्यत्व तुमचा निघून तुम्ही काय होता, तुम्ही अधिकारी होता. तुम्ही काय होता तर व्यापक होता आणि सिद्ध अवस्थेला जाता. प्रत्येक जेवढे जेवढे आपल्याला साधू दिसतात, जेवढे जेवढे आपल्याला संत दिसतात, ते पहिले साधक अवस्थेला होते. पण ते साधक तर राहिले का त्यांच्याकडं? नाही, ते स्वामी झाले म्हणजे सद्गुरू झाले. म्हणजे एवढी शिष्याची एवढी शक्ती आहे शिष्यामध्ये की तो स्वामीच होईल जगाचा. म्हणजे तो काय होईल, तर सद्गुरूंची पदवी त्याला मिळते. शिष्य वेगे स्वामीच होय. बघा, शिष्य काय करतो, स्वामी म्हणजे अधिकारी पुरुष होतो. शिष्य अधिकारी पुरुष होऊन जातो. परीस आपणायशी करीना सुवर्ण लोह पालटेना. आता परीस आपणायशी, परीस आहे परीस, तो परीस आपणायशी करीना म्हणजे एकच परीस असतो. तो स्वतः सारखा करून घेत नाही सोन्याला. सोनं करतो पण सोन्याला परत परीस करत नाही. परीस लोखंडाला लागला की लोखंडाचं सोनं होतं. लोखंडाचं काय होतं, सोनं होतं. पण सोनं दुसऱ्या सोन्याला सोनं करू शकत नाही. पण एकदा का शिष्य झाला माणूस तर शिष्याचा गुरु होतो. आणि गुरु काय करतो, गुरु परत दुसरा शिष्य करतो आणि त्या शिष्याला परत गुरु बनवतो. म्हणजे ही परंपरा आहे, ती परंपरा. म्हणून त्यांनी सांगितलंय की परीस आपणायशी करीना सुवर्ण लोह पालटेना. उपदेश करीत बहुत जना अंकित सद्गुरूंचा. म्हणजे सद्गुरूची उपमा परीसाला देता येत नाही. सद्गुरूची उपमा परीसाला देता येत नाही. परीस आपणायशी करीना, परीसच राहतो, तो आपल्यासारखा करत नाही. पण शिष्य वेगे स्वामीच होय. जगाचा स्वामी होतो माणूस. बघा, शिष्य होता होता तो काय करतो, तर प्रत्यक्ष सद्गुरू होतो. शिष्याला सद्गुरू होण्याचा अधिकार आहे. परंतु सोन्याला परीस होता येत नाही. परीस सोना करतो पण सोन्याला परीस होता येत नाही. पण शिष्याला गुरु होता येतो. म्हणून काय सांगितले की परीसाची उपमा सद्गुरूंना देता येत नाही. म्हणून उपमा नसाय सद्गुरूची परीसा अशी लिहिले की नाही. म्हणून सद्गुरूची उपमा परीसाला होत नाही. परीस पण नाही, परीसाच्या पलीकडची अवस्था आहे. उपमे द्यावा सागरू तरी तो अत्यंत क्षार. बघा, आपण सागराची उपमा दिली सद्गुरूंना, पण ते अत्यंतची क्षीर. काय अत्यंतचे क्षार, खारट आहे. सागर कसा आहे, खारट आहे, संपूर्ण खारट आहे. अथवा म्हणून क्षीरसागर तर तो नासेल का. क्षीरसागर म्हणजे दुधाचा सागर जरी आपण त्याची उपमा केली तरी पण तो कल्पांती नासे, त्याचा नाश होतो. उपमे द्यावा जरी मेरू तरी तो जड आणि कठोर. जर आपण मेरू पर्वताची उपमा दिली सद्गुरूंना तरी पण मेरू पर्वत जड आहे, कठीण आहे. तैसा नव्हे सद्गुरू कोमळ दिनाचा. तसा सद्गुरू नसतो. तो कसा असतो तर कोमळ असतो हृदयाने. तैसा नव्हे सद्गुरू कोमळ दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहालू कृपालू जनी दास पाळू. तयांतरी क्रोध संताप कैसा. समर्थाने लिहिले, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू. तयांतरी क्रोध संताप कैसा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तसा सद्गुरू बघा, कोमल दिनाचा आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलंय की त्याला मेरू पर्वताची उपमा देता येत नाही. उपमे द्यावा गगन. बघा, गगनाची उपमा दिली सद्गुरूंना तरी गगना परीस ते निर्गुण. बघा, गगनाला पण शून्य आहे, पण सद्गुरू कशात निर्गुण आहेत, त्याच्याकडे गुणच नाही कुठले.
गगनामध्ये पण गुण आहेत. म्हणजे आपल्याकडे आकाश तत्व आहे. आकाश तत्व कुठे? आपल्या पोटामध्ये आकाश तत्व आहे. पण त्या पोटामध्ये आपले रजोगुण, तमोगुण, सत्वगुण आपल्या. आणि भगवंत आणि हे कसं आहे? सद्गुरू कसा निर्गुण आहे. आपल्याकडे गुण आहेत. आपल्याकडे आकाश तत्व आहे पोटामध्ये, म्हणून आपल्याकडे गुण आहेत. आणि इथं लिहिलंय उपमे म्हणो गगन परिगगना परसते निर्गुण. सद्गुरू निर्गुण आहे, त्याच्याकडे गुणच नाही कुठले. या कारणे दृष्टांतहीन सद्गुरूचा गगनाची पण उपमा त्याला देता येत नाही. गगनाची उपमा पण सद्गुरूला देता येत नाही. बघा, एवढं व्यापक तत्व आहे सद्गुरू. आणि धीरपणे उपमू जगती तरी हेही खचेल कल्पांती. धीरपणे उपमू जगती, जरी आपण जगाची उपमा दिली, पृथ्वीची उपमा दिली, तरी पण कालांतरी खचेल. नाही का, धरणीकंप होतात आणि सगळं पडून जातो. बघा, कालच का आजच काहीतरी धरणीकंप झालेला आहे म्यानमारला. सगळ्या बिल्डिंगी पडल्या. म्हणजे पृथ्वीला पण धरणीकंप आहे. ते पण खचेल. काय धीरपणे उपमू जगती तरी तेही खचेल कल्पांती. कित्येक लोक मेले असतील. बघा, म्यानमारला कालच भूकंप झालाय. म्हणजे पृथ्वी पण हलते. पृथ्वीची उपमा पण त्याला देता येत नाही. उपमे द्यावा जरी जगती तरी हे खचेल कल्पांती. म्हणून धीरत्वा सदृष्टांती ही न वसुंधरा. म्हणून त्याला पृथ्वीची उपमा पण देता येत नाही. म्हणजे एवढा निश्चळ आहे, एवढा. म्हणून आता सद्गुरू वर्णवेना जेथे माया स्पर्शो शकेना. ते स्वरूप माझं अज्ञान काय कळेल. मी अज्ञान आहे, मला काय कळेल. संतांनी पण काय केलंय? त्या सद्गुरू तत्वापुढं नतमस्तक झालेले संत पण. आता उपमावा गभस्ती तरी गभस्तीचा प्रकाश किती. शास्त्रीय मर्यादा बोलती सद्गुरू अमर्याद. सूर्य व शेष यांचा उणेपणा आहे. बघा, सूर्याची उपमा दिली, शेषाची उपमा दिली, तरी पण त्याच्यामध्ये उणेपणा आहे. सद्गुरू सूर्यासारखा म्हणावे तर ते पण बरोबर नाही म्हणतात. का? तर सूर्याचा प्रकाश तो किती. सूर्याचा प्रकाश मर्यादित आहे. शास्त्रामध्ये सूर्यप्रकाशाची मर्यादा सांगितली आहेत, पण सद्गुरूला मात्र मर्यादाच नाही. सद्गुरू अमर्याद आहे. म्हणजे सद्गुरू हे तत्व आहे की ज्या तत्वाने आकाशाला कवेत घेतलेला आहे. त्या तत्वाचा प्रकाश सूर्याला आहे. सूर्याचा प्रकाश कोणापासून आहे? तर त्या गुरुतत्वापासून आहे. म्हणून कृष्ण परमात्मा बोलला की नाही, मी बोलविले वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या सूर्य चाले, जगाचे चालित आम्ही. एवढी त्या तत्वाची शक्ती आहे. आणि ते तत्व आपल्याला कळलं पाहिजे. त्या तत्वापर्यंत जाण्यासाठी श्रीगुरूंचं वर्णन आहे. श्रीगुरू म्हणजे कोणी माणूस नाही आहे बरं का, पण व्यक्ती आहे. काय म्हटलं तरी व्यक्ती आहे. त्या व्यक्तीकडं त्या सद्गुरूपर्यंत, त्या गुरुतत्वापर्यंत नेण्याची जी शक्ती आहे ती त्यांच्याकडे आहे. म्हणून तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. बघा, तेच संत नेणं ते काय टाणाटोना नामस्मरणा वाचून. ते नामस्मरण आपल्याला करायला देतात. आणि नामस्मरणातून आपल्या अंतरीचा भाव तसा तयार होतो. आणि अंतरीच्या भावातून आपण त्या आत्मतत्वापर्यंत जातो. कारण तो भाव त्या गुरूंकडे आहे, सद्गुरूंकडे तो भाव आहे. आणि म्हणून आपल्याला त्या आत्मतत्वापर्यंत नेतात. आणि देह आपला निघून जातो. देहाचा काही भरोसा नाही बरं का. देहाचा भरोसा. निघून चाललेली वैसा. कोण काल येईल कैसा कोण जाणे. आपला एक एक पल आपला निघून चाललेला आहे. आणि कुठला काळ येईल आपल्याला या देहाला घेऊन जायला बोलू शकत नाही. पण देहाकडे असलेलं ते गुरुतत्व आहे. त्या गुरुतत्वाला प्राप्त करणं, त्या गुरुतत्वाशी एकरूप होणं, हे मूळ उद्दिष्ट आपल्या प्रत्येकाच्या देहाचं मूळ उद्दिष्ट आहे. आता उपमावा गभस्तीचा प्रकाश किती. शास्त्रे अमर्याद बोलती, मर्यादा बोलती. सद्गुरू अमर्याद. बघा, सद्गुरूंचा प्रकाश अमर्याद आहे. मला सांगा, सूर्य आपल्याला दिवसा प्रकाश देतो, रात्री पण प्रकाश देतो. रात्री प्रकाश आहे का सूर्याचा? मग आपल्याला प्रकाश देणारं कोण आहे? तर आपल्याला प्रकाश देणारं जे आत्मतत्व आहे ते तो आपला सूर्य आहे. तो ज्ञान सूर्य आहे. आणि त्या ज्ञान सूर्याचा प्रकाश मिळवण्यासाठी आपल्याला गुरुला शरण जायचा असतो. लक्षात आलं का काय बोलतो ते?
हे कसं हे वर्म आहे. गबस्तीचा प्रकाश किती? दिवसभर. आता आहे का प्रकाश? आता रात्र आहे. आता प्रकाश आहे का? आता प्रकाश नाही ना सूर्याचा. मग सूर्याचा प्रकाश अर्धा दिवस नाही आहे. पण श्रीगुरूंचा प्रकाश अखंड आहे हो. श्रीगुरूंचा प्रकाश म्हणजे आत्मतत्वाकडे असलेलं जे चैतन्य आहे, आत्मतत्वाकडे जे असलेला जो प्रकाशमान आत्मतत्व, आपला आत्मा जो प्रकाशमान आहे, तो आजही आहे, याच्या आधी होता, याच्या नंतरही असणार. आणि ते आत्मप्रकाश आपल्याला, त्या आत्मज्योत आपल्याकडे, आत्मज्योत, आतमध्ये असलेली आत्मज्योत प्रज्वलित करण्याचं कार्य जे सत्पुरुष करतात, म्हणून त्यांना श्रीगुरु म्हणतात. म्हणून त्याला सूर्याची उपमा पण देता येत नाही, कारण सूर्य दिवसामध्ये सूर्याचा प्रकाश, रात्री प्रकाश आहे का? तैसा नव्हे. सद्गुरू कसा अखंड प्रकाश देणार आहे. रात्र, आता काय रात्र आहे बघा. आता मग आपल्या काय प्रकाशमान नाही का? आपण, आपल्याला तो आत्मतत्व सातत्याने प्रकाशमान आहे. याच्या आधीही आपण प्रकाशमान होतो, आताही प्रकाशमान आहे, याच्या नंतरही. म्हणजे आपण किती आपल्याकडे श्रेष्ठ भूमिका बघा त्या आत्मतत्वामुळं. आणि ते श्रीगुरु तत्व आहे. उपमे, म्हणून उपमे उन्हा दिनकर. म्हणून काय? दिनकर म्हणजे सूर्याला पण सद्गुरूंची उपमा लावता येत नाही. सद्गुरू ज्ञान प्रकाश थोर. बघा, सद्गुरूंचा प्रकाश ज्ञानाचा प्रकाश आहे, तो थोर आहे. आणि ज्ञानाचा कधीही नाश होत नाही. लिहिले का नाही माऊली? जरी तो कल्माशाचा आगरू, अस्ति भ्रांतीचा सागरू, तरी ज्ञान शक्तीचे पुढे अवघेची का थोकडे. आयशे ज्ञान असे चोखडे ज्ञानी ये. आपल्याकडे ते ज्ञान आहे, आपल्याकडे स्वयंप्रकाशित आपण आहोत. प्रत्येक माणूस हा स्वयंप्रकाशित आहे. पण आपण त्या स्वयंप्रकाशाला विसरून आपण नको तेच करत बसलोय. प्रत्येक माणूस हा प्रकाशितच आहे. प्रकाश घेऊनच, ज्ञान प्रकाश घेऊनच आलेलो आपण. आणि तेच आपल्याला कळत नाही. आणि आपल्याला सद्गुरूला शरण त्यासाठीच द्यायचं असते. आता उपमा वा फणीवर तरी तोही भार. आता बघा, शेषाची उपमा दिली तरी तो पण पृथ्वीचा भार होतो. शेषाची उपमा जरी दिली तरी तो पण भार आहे. आता उपमे द्यावे जळ तरी ते काळांतरी आटेल. आता सद्गुरूंना आपण जळाची उपमा दिली तरी जळ काळांतरी, काही काळाने जळ पण आटून जातो. पण सद्गुरूची कृपा अखंड राहते. सद्गुरू रूप ते निश्चळ जाणार नाही. बघा, सद्गुरूचं रूप कसं आहे? निश्चळ आहे. आणि ते जाणार नाही, अखंड राहतं. ते जातच नाही. आता मला सांगा, ज्या वेळेला व्यासांचा सुपुत्र शुक महर्षी जन्माला आला, मला सांगा, उपजताच ज्ञानी होता. उपजताच त्याच्याकडे सगळं तत्व भरलेलं होतं. आणि ते ज्ञान त्यांना व्यासांनी सांगितलं. आत्मज्ञान, आत्मतत्वाचं ज्ञान सांगितलं. पण तरीही त्यांना कळलं नाही. मग व्यासांनी सांगितले, एक काम कर, तू जनक राजांना शरण जा. मिथिला नगरीचा राजा जनक, त्याला तू शरण जा. आणि त्या जनक राजाच्या नगरीमध्ये जा आणि मग ते तुला काय सांगतात बघ. कारण तो जनक राजा विदेही होता. जनक राजा कसा होता? विदेही होता. सातत्याने, जरी तो राजा असला तरी तो विदेही होता. म्हणजे देहावरती असतानाच तो आत्मतत्वाशी एकरूप झाला होता. आणि अशा विदेही जनक राजाकडं कोणी पाठवलं? व्यासांनी पाठवलं आपल्या सुपुत्राला, शुकमुनींना. स्वतःच ब्रह्मज्ञानी, उपजताच ज्ञानी होता, तरी पण त्याला गुरु करावा लागला. आणि गुरुकडे गेला तो, जनक राजाकडे गेला. आणि जनक राजाने परीक्षा घेतली त्याची. जनक राजाने परीक्षा कशी घेतली? ते बाहेरच त्याला थांबवलं. जे दूत असतात त्या दूताने त्याला बाहेरच थांबवलं आणि जनक राजाला निरोप दिला. जनक राजाला सांग, मी शुकमुनी आलोय म्हणतो. जनक राजाने ओळखला, शुकमुनी आलाय. त्याने सांगितलं बाहेरच थांबव त्याला. आणि मग त्यांनी सगळ्या
परीक्षा घेतली, सत्व परीक्षा. बरं का, सत्व परीक्षा घेतात बरं का. मोठ्या मोठ्या सत्पुरुषांनी सत्व परीक्षा घेतल्यानंतर शिष्याला ते ज्ञान दिलेले. आपण असंच देतो ज्ञान आणि मग त्याची किंमत कळत नाही माणसांना. या कलियुगामध्ये फुकट ज्ञान मिळतो पण त्याची किंमत कळत नाही. बघा, त्या काळामध्ये जनक राजाने त्या शुक मुनीची परीक्षा घेतली. त्याला बाहेर थांबवला आणि मोठ्या खड्ड्यामध्ये त्याला उभा केला आणि सांगितलं तिथे थांब. आणि त्या खड्ड्यामध्ये सगळे लोक कचरा टाकायचे. बघा, सगळ्या त्या मिथिला नगरीचा कचरा तिथे यायचा आणि त्या कचऱ्याच्या खड्ड्यात त्याला ठेवलं. पण तो हल्ला नाही बरं का, तिथेच थांबला. लोक कचरा टाकत गेले, टाकत गेले, टाकत गेले, अगदी घशापर्यंत आला कचरा. आणि मग नंतर जनक राजाच्या लक्षात आलं की परीक्षेला पास झाला. सत्व परीक्षा आहे, सत्वगुणांचीच परीक्षा होतं बरं का, तमगुणांची परीक्षा होत नाही, रजगुणाची परीक्षा होत नाही. आणि मग त्याला बाहेर काढला, आंघोळ वगैरे केली, स्वच्छ केला त्याला. आणि मग त्याला सांगितलं एक काम कर, या मिथिला नगरीमध्ये हा दुधाचा भरलेला जो काठोकाठ भरलेला एक त्याला असा काय देतात, त्याला एक घडा देतात, त्याला काठोकाठ भरलेला असा पसरट घडा असतो. आणि तो जरा हल्ला की त्यातनं लगेच दूध बाहेर पडेल. आणि म्हणतो या संपूर्ण राजाला एक चक्कर मारून ये, जोपर्यंत हे एक थेंब जरी पडला तरी तुला हे ज्ञान मिळणार नाही. म्हणजे त्याची किती एकाग्रता केली बघा. आणि मग त्याने संपूर्ण राज्यामध्ये प्रदक्षिणा मारली. आणि प्रदक्षिणा मारताना त्याचं सातत्याने आत्मचिंतन चालू होतं, सातत्याने त्याचं एकाग्रचित्त होतं. आणि मग ते सगळं त्या परीक्षेमध्ये पास झाला तो. त्याच्यानंतर मग काय केलं की आतमध्ये घेतलं त्याला, पण अनेक प्रकारचं त्याला प्रलोभन दाखवलं. नर्तक्या नाचवायला लावल्या त्याच्यासमोर, नर्तक्याचं नृत्य केलं. त्या नृत्यामध्ये पण त्याची आत्मस्थिती ढळली नाही. बघा, अशी शुकमुनीची की स्वतःच आतमध्ये गर्भात असतानाच त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं होतं, पण तरी पण त्याची परीक्षा घेतली जनक राजाने. आणि मग तो संपूर्ण परीक्षेत पास झालेला आहे. या तिन्ही परीक्षा पास झाला आणि नंतर त्याला जनक राजाने ते ज्ञान दिलेलं आहे. आणि मग त्याला हे ज्ञान दिलं की बघ बाबा, तुझं आत्मस्थिती, आत्मभाव हाच तुझा देव आहे, तुझा आत्मस्वरूप हाच तुझा देव आहे. आणि त्या परीक्षेला तू पास झालेला आहे. म्हणजे किती कठीण परीक्षा होती बघा त्या काळात पण. आणि आपण एखाद्या माणसाला सहज ज्ञान दिलं तर त्याची किंमत कळत नाही माणसाला. सहज आपण ज्ञान दिलं तर त्याची किंमत कळत नाही. बरं, ज्ञान देऊन पण आम्ही काय करतो की सुभूमी आणि उत्तम कन उगवे न पर्जन्य विन तैसे अध्यात्म निरूपण नसता होय. जरी ते ज्ञान दिलं तरी भूमी पण चांगली आहे, भूमीवर आपण ते बीज पेरलं नामाचं, हरिनामाचं. सुभूमी आणि उत्तम कन उगवे न पर्जन्य विन, पेरल्यानंतर त्याला एखाद्या मातीमध्ये आपण भाताची पेरणी केली, गव्हाची पेरणी केली तर त्याला पाणी टाकावं लागतं. जर पाणीच नसेल तर उगवेल का? सुभूमी आणि उत्तम कन उगवे ना पर्जन्य विन तैसे अध्यात्म निरूपण नसता होय. आम्ही अध्यात्म निरूपण पण तुम्हाला देतो, बीजाची पेरणीही करतो, सबीजाची पेरणी पण करतो नामाची. आणि आम्ही अध्यात्म निरूपण पण सांगतो. पण तरी पण आपलं जर ते बीज उगवत नसेल, त्या हरिनामाचं रोपटं जर मोठं होत नसेल तर हा दोष कोणाचा आहे? तो दोष प्रत्येक साधकाचा आहे. आमचे प्रयत्न आतोनात चालू आहेत, पण साधकाचे प्रयत्न कमी पडतात, साधकाची निष्ठा कमी पडते, साधकाची श्रद्धा कमी पडते. म्हणून श्रीपाद बाबा असताना म्हणायचे, आम्हाला विसरलं तरी चालेल पण हे नामाला विसरू नको बाबा रे, नामाला विसरू नको. कारण नामच परब्रह्म आहे. एका नामाशिवाय जे जे कराल, जे जे करशी आणि काही नामापरते तत्व नाही. हकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. आता उपमे द्यावे जळ तरी कालांतरी आटले, लिहिले की नाही. सद्गुरु रूप ते निश्चळ जाणार नाही. सद्गुरु रूप ते निश्चळ. सद्गुरु कसा आहे? निश्चळ आहे. सद्गुरुशी उपमावे अमृत. बघा, त्याला अमृताची उपमा जरी दिली तरी ते अमर धरती मृत्यूपंत. अमर लोक पण मृत्यू लोकाला जातात, नाही का? अमरत्वाचा वर मागितला कोणी? अमर व्हावा म्हणून
वर मागितला कोणी ध्रुववालाच्या वडिलांनी, झाला का अमर? म्हणजे सद्गुरुशी उपमावे अमृत तरी अमर धरिती मृत्यू पंत. ज्याने अमर वर मागितला ते पण मृत्यू लोकाला गेले. सद्गुरु कृपा याचा अर्थ अमरच करी. सद्गुरूची कृपा अमरच करते माणसाला. गुरुची कृपा माणसाला अमर करते. बघा ना, मला सांगा, ज्ञानोबा तुकोबा अमरच झाले की नाही? सूर्यचंद्र तोपर्यंत त्यांची कीर्ती आहे, म्हणजे ते अमरच आहेत की नाही? रामदास स्वामी अमरच आहेत की नाही? जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत त्यांचं नाम अखंड राहणार आहे. आणि मग ही कोणाची कृपा आहे? तर ते गुरुतत्व त्यांच्याकडे आहे. गुरुतत्व आहे तेच आपल्याला अमरत्वाकडे नेतं. देह तो जाणार, प्रत्येकाचा देह जाणार आहे, पण देहामध्ये असलेलं ते तत्व, त्या तत्वाला कधीही मरण नाही. ते तत्व कधीही नाश पावत नाही. आणि म्हणून सद्गुरूची उपमा जी आहे ती अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे. सद्गुरूशी म्हणावे कल्पतरू, तरी कल्पनेतील विचारू, कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करे? सद्गुरूशी म्हणावे कल्पतरू, तरी कल्पनेतील विचारू, कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करे? सद्गुरू कल्पतरू सारखा आहे म्हणावे तर ते योग्य नाही का? आपण जेवढी कल्पना करू तेवढेच कल्पतरू आपल्याला देते. काय करते? जेवढी आपण कल्पना करणार त्या कल्पनेच्या एवढंच आपल्याला भोगाला मिळतो. जेवढे आपण कल्पना करणार त्या कल्पनेच्या माध्यमातून आपलं साम्राज्य उभारत असतो. परंतु सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे असणाऱ्या सद्गुरू पुढे कल्पतरूची किंमत राहत नाही. म्हणजे ह्या सर्व कल्पनांच्या पलीकडं जिथे निर्विकल्प समाधी आहे, परब्रह्म कसा आहे? तर कल्पना तीच आहे, कल्पनेच्या पलीकडे आहे. आणि ती जे कल्पनेच्या पलीकडे जे आत्मतत्व आहे की जिथं कल्पनाच नाही, तिथे या कल्पनेची किंमत काय चालणार? या कल्पतरूची किंमत काय चालणार? म्हणजे कल्पतरू पण त्या सद्गुरूच्या उपमेला लागू पडत नाही, त्याच्या पुढची अवस्था आहे. परंतु सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे असणारा सद्गुरू पुढे कल्पतरूची किंमत राहत नाही. किंबहुना कल्पना ओलांडून सद्गुरूपाशी जावे लागते. बघा, कल्पना ओलांडून सद्गुरूकडे जावं लागतं. तुकाराम महाराज म्हटले की नाही, मग तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तुझं स्वरूप. तुकाराम महाराजांनी लिहिले, तुका म्हणे मन मुरे, म्हणजे मनाकडे संकल्प विकल्प येतात. ते संकल्प विकल्प थांबले का जी अवस्था आहे त्याला सद्गुरु तत्व म्हणतात, त्याला गुरुतत्व म्हणतात. ते आपलं आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूप हेच आपलं गुरु आहे. त्या आत्मतत्वाशी, त्या आपल्या स्वरूपाशी एकरूप होणं हेच गुरुतत्व आहे. म्हणून मी ही उपमा कमी पडते. म्हणून काय तर कल्पतरूची उपमा पण कमी पडते. चिंता मात्र नाही म्हणे कोण पुसे चिंता म्हणे, कामधेनूची दुग्ने निक्काम आशेनं लगती. आता सद्गुरूंना चिंतामणी म्हणावे तरी पण तीही उपमा त्यांना कमी पडते. सद्गुरू चिंतामणीसारखं आहे म्हणावे तर ते योग्य नाही. का? कारण ज्याच्या मनात चिंता आहे त्याला चिंतामणीचे महत्त्व वाटते. सद्गुरूकडे चिंताच नाही. बघा, ज्याच्या मनात चिंता आहे त्याला चिंतामणीचं महत्त्व वाटते. सद्गुरू शिष्याला मनात कसली चिंताच करू देत नाही. बघा, आपल्या मनामध्ये कुठलीच चिंता नसेल तर ते गुरुतत्व आहे. ज्याला काही इच्छा शिल्लक राहत नाही. बघा, ज्या शिष्याला कुठलीच इच्छा शिल्लक राहत नाही तो कामधेनूची धार काढायला जाणार नाही. इच्छाच नाही तर कामधेनूची गरज काय? म्हणजे काही लोक असे असतात की इच्छा करतात. जसं कल्पतरूकडे कल्पथारू खाली बसल्यावर जी इच्छा करणार ते आपल्याला मिळणार कल्पतरू. तसा एखादा चिंतामणी आहे. चिंतामणी आपल्या हातात आला की आपण जे आपण मनात विचार करू ते आपल्याला मिळतो. पण सद्गुरू त्या चिंतामणीच्या पलीकडे आहे. चिंता करण्याची गरजच नाही. का चिंतामणी आली आता सदा विजयवृत्ती मनोवृत्ता.
चिंतामणी हातात आले की आपली विजयाकडे वाटचाल चालते. पण कामधेनूचा धार काढायला जाणार नाही, म्हणून ती उपमा पण कमी पडते. उपमा कमी पडते. चिंतामणीची उपमा पण कमी पडते. कारण चिंतेच्या पलीकडे गुरुतत्व आहे. आपण चिंता करत आहोत म्हणजे आपण संसारामध्येच अडकलेलो आहोत. सद्गुरू म्हणे लक्ष्मीवंती, त्याचे लक्ष्मी नाशिवंत, ज्याचे द्वारे असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी. बघा काय लिहिलंय. सद्गुरू म्हणे लक्ष्मीवंत, तरी ते लक्ष्मी नाशिवंत. सद्गुरूला आपण लक्ष्मीची उपमा दिली तर लक्ष्मी काय होते, काही कालाने लक्ष्मीचा नाश होतो. आपल्याकडे जी काय धन दौलत असेल त्याचा काय होतो, त्याचा ऱ्हास होतो, नाश होतो. ज्याचे द्वारे असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी. सद्गुरू काय करतो, मोक्ष लक्ष्मी म्हणजे आपल्याला मोक्षाला नेते. सर्व लोक इंद्र संपत्ती हे कालांतरी विटंबती, सद्गुरूची कृपा कालांतरी चळेना. सर्व लोक इंद्र लोक हे कालांतरी विटंबती. स्वर्गाला जाणं हे कालांतरी त्याचा वीट येतो माणसाला, पण सद्गुरूची कृपा कालांतरी चळेना. सद्गुरूची कृपा काही काळ झाले तरी पण सद्गुरूची कृपा अजिबात चळत नाही. सद्गुरू कसा निश्चल आहे, निर्मल आहे, निर्विकारी आहे, निसंग आहे, आज आहे. आणि ते तत्व आहे आणि त्या तत्वाला प्राप्त करणं. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, सदा सर्वदा विनाश सद्गुरुपद. बघा सांगितलंय की ब्रह्म विष्णू महेश हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, म्हणजे ब्रह्म विष्णू महेशाचा पण नाश होणार आहे. त्याच्याही पलीकडे जे आत्मतत्व आहे, हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, सदा सर्वदा अविनाश सद्गुरुपद. सद्गुरुपद काय आहे की ब्रह्मा विष्णू महेशाचा पण नाश होणार आहे. त्याच्या पलीकडं ज्या ब्रह्मा विष्णू महेशाला जे चालवणारे तत्व आहे ते गुरुतत्व आहे. ब्रह्मा विष्णू हर, त्याशी निर्मिता तो चिथोर, तो देव ओळखावा. परमेश्वर नाना यत्न करून. समर्थ रामदासांनी लिहिलंय काय की ब्रह्मा विष्णू हर, त्याशी निर्मिता तो चिथोर, ज्यांनी ब्रह्मा विष्णू महेशाला निर्माण केलंय ते गुरुतत्व आहे. ब्रह्मा विष्णू हर, त्याशी निर्मिता तो चिथोर, तो देव ओळखावा. परमेश्वर नाना यत्न करून. तो परमेश्वर म्हणजे हळू मानत 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 जावे मुळाकडे. आता आपण समजा धरूया की कलियुगामध्ये दत्त महाराज देव आहेत. दत्त महाराजांच्या आधी सृष्टी नव्हती का? मग एकाला विचारलं देव कोण आहे, ते म्हणतो दत्त महाराज. दत्त महाराजांच्या आधी सृष्टी नव्हती का? नाही. मग म्हणतो द्वापार युग, मग कृष्ण परमात्मा. कृष्ण परमात्माच्या आधी सृष्टी नव्हती का? नाही. म्हणतो रामदेव आहे. मग रामाची आधी सृष्टी नव्हती का? नाही. म्हणतो भगवान शंकर देव आहे कृतयुगामध्ये. मग त्याच्या आधी सृष्टी नव्हती का? मग त्याच्या आधी सृष्टी होती. सृष्टी निर्माण करता तो सृष्टीपूर्वी होता, मग त्याची सत्ता निर्माण झाली. बघा या सर्व सृष्टीला निर्माण करणारा मानत मानत मुळाकडे जावं लागेल. आणि ते मूळ आपल्याकडेच येतो बरं का, आपल्याकडेच येतं ते मूळ सगळं. पाहता आपले मूळ स्थान सहज चिवडे अज्ञान, या नावबोलीचे ब्रह्मज्ञान ते ब्रह्मज्ञान आहे. आपल्या मूळ स्थानाला जाणं, आपल्या ओंकार स्वरूपाला प्राप्त करणं म्हणजे ज्ञान आहे. आणि या सगळ्यांनी या ओंकार तत्वातूनही सृष्टी निर्माण झालेली आहे. सृष्टी निर्माण कुठून झालेली आहे? ओंकार तत्वातून. आणि ते प्रणव आहे आणि त्या प्रणवाच्या माध्यमातून सृष्टीची निर्मिती होते जाते. आणि ते आत्मतत्व तसंच राहतं, कायमचं आत्मतत्व तसंच आहे. आधी अनादी काळीचं हे आत्मतत्व आहे. आणि म्हणून इथं काय लिहिलंय, हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, सदा सर्वदा अविनाश सद्गुरुपद. आणि तयाची उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आगवी. त्याला उपमा काय द्यायची, सर्व सृष्टी नाशिवंत आहे आणि त्या नाशिवंत सृष्टीला चालवणारा जे तत्व आहे ते गुरुतत्व आहे. तयाची उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आगवी. पंचभूतिक उठाठवी न लगे न चले तेथे. या पंचभूतांची उठाठेवी तिथं चालत नाही. हे पंचभूत नाशिवंत आहे. पंचभूत काय, पृथ्वी आप तेज वायू आकाश या सभ्यांतरी जगदीश. पंचभूतांचा आहे नाश, आत्मा अविनाशी. बघा संत रामदासांनी स्पष्टपणे लिहिलंय, आत्मा अविनाशी आहे.
पृथ्वी आपतेत वायू आकाश या सभ्यांतरी जगदीश. या पृथ्वी आपतेत पंचमहाभूतांच्या आत बाहेर परमात्मा व्यापलेले आहे, पण पंचभूतांचा आहे नाश. म्हणजे आपल्याला चालवणारा पंचभूतांचा या देह ह्याचा नाश होणार आहे, पण देहाच्या या पंचभूतांच्या आत बाहेर तो परमात्मा भरलेला आहे. आणि ते परमात्म तत्व म्हणजे आत्मतत्व. पंचभूतांचा आहे नाश, आत्मा अविनाशी. तो आत्मा अविनाशी, त्याचा कधीच नाश होत नाही, तो येत नाही जात नाही, तो असतच असे सर्व काळ. तयाशी उपमा काय द्यावी? मग त्या गुरुला उपमा काय द्यावी? त्या गुरु तत्वाला उपमा काय द्यावी? नाशिवंत सृष्टी आगवी. सगळी सृष्टी नाशिवंत आहे, म्हणून त्याला उपमाच देता येत नाही. त्या गुरुतत्वाला त्याला उपमाच नाही कसली. ते गुरुतत्व कायमचं जसंच्या तसंच आहे. आणि त्या तत्वाला जाणणं, त्या तत्वाशी एकरूप होणं म्हणजे ज्ञान आहे. पंचभूती कोटाडणं लगेच येते. म्हणून सद्गुरु वर्णवेनं. बघा आता शेवटीला काय सांगतात रामदास स्वामी, म्हणून सद्गुरूचं वर्णनच करता येत नाही. हे घ्यायची माझी वर्णना. त्याचं वर्णन काय करावं? अंतरस्थितीच्या खुणा, अंतर्निष्ठ जाणती, या सगळ्या अंतरस्थिती आहेत. ह्या अंतःकरणाच्या प्रत्येकाच्या, साधूच्या अंतःकरणाची स्थिती आहे, सिद्धाच्या अंतःकरणाची स्थिती आहे. त्या स्थितीला परमात्म तत्व म्हणतात. अंतर्निष्ठ जाणती, अंतरस्थितीच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती. म्हणजे ह्या आतल्या खुणा आहेत. जो आत्मस्वरूपाशी, जो अंतर्मुख झालेला आहे, जो अंतर्देवाशी एकरूप झालेला आहे, तेच माणसं, तेच साधू या खुणा जाणतात. बाकी सर्वसामान्य लोकांना काय माहीत पडणार नाही. म्हणून समर्थांनी शेवटची ओळी दिली आहे. म्हणून सद्गुरु वर्णवेना. सद्गुरु कोणी? सद्गुरु हे तत्व आहे. सद्गुरु काय आहे? हे तत्व आहे. आणि म्हणून शेवटीला ओवी लिहिले समर्थांनी समाज संपवताना, संपन्न करताना. म्हणून सद्गुरु वर्णवेना. हे गी ह्याची माझी वर्णना. आता वर्णनच करता येत नाही. अंतरस्थितीची खुणा अंतर्निष्ठ जाणती. जे अंतर्निष्ठ झाले, जे अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झालेला आहे, जे अंतर्देवाला प्राप्त केला आहे, जे आत्मतत्वाशी एकरूप झालेला आहे, जे आत्मानंदामध्ये गेलेला आहे, जे आत्मनिष्ठ आहेत, तेच ह्या खुणा जाणते. अंतरस्थितीच्या खुणा अंतर्निष्ठ जाणते. ज्या अंतरावर ज्याची आपल्या अंतरीच्या अंतरात्म्यावर ज्याची श्रद्धा आहे, ज्या अंतरीच्या अंतरात्म्याचं अखंड भजन करतात, त्यांनाच ह्या खुणा माहीत पडतील. बाकीच्या देवांची पूजा करून हे आत्मतत्व, हे सद्गुरु तत्व कोणालाही माहीत पडणार नाही. म्हणून कुठल्याही गुरुला कुठलीही उपमा देता येत नाही, कारण त्या गुरुतत्वावर संपूर्ण सृष्टीची निर्मिती आहे. आणि त्या गुरुतत्वाशी एकरूप होणं हेच प्रत्येक साधकाचं कार्य आहे. आणि ते साध्य करण्यासाठी आपले श्रीपाद बाबा प्रत्यक्ष राष्ट्रसंत अवतार घेऊन आले. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा हे प्रत्यक्ष अवतारी पुरुष आहेत. आणि त्यांनी आपल्याला जे गुरुतत्व दिलेलं आहे, ते गुरुतत्व कधीही नाश पावणारं नाही. ते अखंडित आहे. त्याचा कधीही खंड होत नाही. झालेली सेवा आपले सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल.